असलेल्या बातम्या आहे राजकीय वर्तुळातून। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। काँग्रेसकडून वेगळ्या विदर्भाची मागणी केल्यानंतर भाजप आक्रमक झालेली आहे। भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर टीका केली आहे आणि वेगळा विदर्भ हा भाजपचा मुद्दा असून भाजपची वेगळ्या विदर्भाची भूमिका असल्याचं बावनकुळेंनी ठणकावलं। दरम्यान यानंतर राज्यात पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय, पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। तर भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यापेक्षा विकास कसा होईल हे पाहण्याचा सल्ला दिलाय। असे छोटाले तुकडे करून काय घडेल हे आता या घडीला सांगता येणार नाही, परंतु विदर्भामध्ये जे काय आम्ही अधिवेशन घेतो हे करारानुसार विदर्भाचा बॅकलॉग कुठे राहिला नाही पाहिजे, विदर्भाला न्याय दिला पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे। आणि यावर वेगळा विदर्भ करायचा की नाही करायचा हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। दरम्यान राज्यात पुन्हा एकदा आमदारांची फोडाफोडी होणार असल्याचा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला। 22 आमदार दुसऱ्या गटात जाणार असल्याचं ऐकलंय असं वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी राजकीय बॉम्ब टाकला। आदित्य ठाकरेंनी केलेल्या या दाव्यामुळे 20 जून 2022 रोजी राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपाची आठवण झाली। तर आदित्य ठाकरेंनी 22 आमदारांबाबत केलेल्या वक्तव्याची भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली। जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगला मिळालेला आहे। आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल। उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं। आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे, ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे। त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही। उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। आदित्य ठाकरेंना कुठून काय मिळालं असेल माहित नाही, परंतु जर त्यांच्याकडे माहिती असेल तर असेल, परंतु आमच्यात तसं कुठेही भेदभाव नाही, मनभेद नाहीत आणि आमच्यातले आमदार जायचं काही प्रश्न येत नाही। मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंना आता दिवसासुद्धा स्वप्न पडायला लागले की शिवसेनेचे काही आमदार फुटतील, राज्य सरकारमध्ये महायुतीमध्ये भांडणं होणार, राज्य सरकार परत कोसळणार किंवा या प्रकारचे स्वप्न ते मला असं वाटतं बघायला लागले। तर आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार फुटणार या वक्तव्यानंतर संजय शिरसाटांनी ठाकरेंचे 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा प्रतिदावा केला। एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला तर ते आमच्याकडे येतील असं म्हणत आदित्य ठाकरेंना शिरसाट यांनी टोला लगावला। आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावं मी सांगू शकतो, परंतु हे आत्ता आम्हाला त्यांना डिस्पोज नाही करायचं, त्यांना असं दाखवायचं नाही आहे आणि एक्सपोज नाही करायचं। डिस्पोज म्हणलं एक्सपोज नाही करायचं आणि एक्सपोज करून त्यांचे पक्षामध्ये कुठं अडचण होईल असं काही वातावरण होऊ नये अशी माझी धारणा आहे। पण ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब म्हणतील त्या टायमाला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा स्फोट होईल।
दरम्यान विरोधी पक्षनेते पदाविनाच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेतेपद न देऊन सत्ताधारी संविधानाचा अपमान करतायत अशी टीका भास्कर जाधवांसह विरोधकांनी केली. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावतानाच भास्कर जाधव यांच्याऐवजी ठाकरेंच्या पक्षाकडून या पदासाठी वेगळंच नाव पुढे केल्याचा दावा करत विरोधकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते पदाचा पेच कायम. की अशा पद्धतीचे 10% आमदार असले पाहिजेत अशी कुठेही तरतूद नाही. विरोधकांचा आक्रमक पवित्रा. इथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते, त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे. सत्ताधाऱ्यांचा मात्र वेगळाच दावा. ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय न झाल्यामुळे हे अधिवेशन विरोधी पक्षनेते विनाच होत आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठीचं संख्याबळ नाहीये. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संख्याबळाचा हा दावा विरोधकांनी फेटाळलाय. मागील अधिवेशनात भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी मवियाकडून देण्यात आलं. मात्र त्यावर अद्यापही निर्णय न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवरती टीकेची तोफ डागली आहे. माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा की अशा पद्धतीनं 10% आमदार असणं गरजेचं आहे. विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा, कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा, कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे 10% आमदार असले पाहिजेत अशी कुठेही तरतूद नाही. होय, संख्याबळाचं कुठले नियम नाही. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा, मी देशातल्या नाही, जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे. याचा रेकॉर्ड तपासा. यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही. त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं. 2ला आम्ही देऊ शकलो, आता एवढी मोठी संख्या आमची, तर त्याला काय नाही द्यायचं. पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बेईमानी निवडून आलेले आहेत, हे मॅनिक्युलेशननं निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही. सरकारला द्यायचंच नाहीये. 29 आमदार निवडून यावे लागतं कायद्याने. आणि लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की मागच्या वेळेस त्यांनी राहुल गांधी अपोजिशन लीडर होऊ शकले नाही. त्यावेळेस 44 खासदार त्यांचे होते, तरी होऊ शकले नाही. त्यामुळे कायदा तपासा, कायदा तपासून बोला. आणि इतकं करण्यापेक्षा 29 आमदार निवडून आणले असते, हा विषय झाला नसता. खूप शुभेच्छा. तुमचे दोन्ही सहकारी आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण मग भास्कर जाधव कुठे नाराज होतील का? त्यांनी त्यांचं बघावं, त्यांची खाट आणि त्यांची जावं. एकीकडे भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत असताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी पुढे करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी गोटातून केला जातोय. नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील. म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे. आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाल्याने एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल. भास्कर जाधव कॉर्नरमध्येच आहेत, ते कुठे सेंटरमध्ये आहेत? त्यांना सेंटरमध्ये कधी आणणार पण नाही, हेच खाणार सगळं. पुढे हो, त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना, ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही.
आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं. ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा. ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही. ठाकरेंच्या पक्षानं हा दावा फेटाळून लावत सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय. ठाकरेंच्या पक्षामध्ये भांडण लावण्याचा हा प्रकार असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय. कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे. ठीक आहे, उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत. विरोधी पक्ष नेतेपद अशा पद्धतीचे ते संकेत देतात, याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात, हा माझा सन्मान आहे. सर, भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेत्या पदाचे लॉलीपॉप दिले जात आहे. शिवसेनेतून मागणी होत आहे की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नाही, असं कोणी म्हणालं असं मला वाटत नाही. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीरपणे त्यांचं नाव दिलेलं आहे. या उगीच आमच्यामध्ये लावालावी करण्याचं काम करू नका. विरोधी पक्षनेते पदावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना शिवसेना उभाटाचे नेते भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट झाली. अधिवेशनासाठी आलेले नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्यावेळी ही भेट झाल्याची माहिती आहे. मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली. शेवटी माझे जुने मित्र आहेत. 20 वर्ष सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो. ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो. आज मी परिवहन मंत्री आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या. त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे. भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र. आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे, त्यामुळे त्याचा याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही. विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीचे नेते विधानसभा अध्यक्षांची मंगळवारी भेट घेणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.